नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाणांची गाडी फोडण्याचा प्रयत्न झालाय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात ही घटना घडली। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी चव्हाण कोंढा गावात गेले होते। त्याचवेळी मराठा समाजाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं। यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न झाला। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून घेऊया। सतीश, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? चव्हाण अजूनही त्याच गावात आहेत का तिथून निघून गेलेत? काय नेमकं? श्रुती, अशोक चव्हाण अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात गेले होते। सध्या अशोक चव्हाण गावातून निघालेले आहेत। सुखरूप पोलिसांच्या गाड्यातून त्यांना गावातून बाहेर रवाना करण्यात आलेलं आहे। कोंढा गावात काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अशोक चव्हाण आज गेले होते। चव्हाण गावात आले ते समजल्यानंतर काही ग्रामस्थ ज्या ठिकाणी चव्हाण आले तिथे जमले आणि त्यांनी अशोक चव्हाण यांना बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी या सर्व ग्रामस्थांना रोखलं। त्यानंतर ग्रामस्थांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। त्यामुळे हे मराठा समाजाचे संतप्त कार्यकर्ते होते असं म्हणावं लागेल। त्यानंतर अशोक चव्हाण यांची गाडी रोखण्याचाही प्रयत्न या सर्व युवकांनी केला, मात्र पोलिसांनी सुखरूपपणे अशोक चव्हाण यांना गावातून बाहेर काढलेला आहे। कुठेतरी मराठा समाज अजूनही मराठा समाजाच्या रोषाचा पदाधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना सामना करावा लागतोय। पुन्हा एकदा चित्र दिसून आलं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।